नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील काही नोंदी आहेत. विषय आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आता हे नाव ऐकून वाटेल की आपण फक्त काही संस्था आणि त्यांच्या संस्थापकांची नावं आणि साल पाठ करणार आहोत, जे सहसा होतं. हो, पण आज आपण तसं करणार नाही. आज आपण या नोंदींच्या पलीकडे जाऊन त्या काळात नेमकं काय घडत होतं, या सुधारकांच्या मनात कोणते विचार होते आणि या सगळ्या बदलांची मुळं कुठे रुजली होती याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण प्रबोधन म्हणजे फक्त काही नवीन गोष्टी शिकणं नाहीये. ही एक वैचारिक क्रांती होती. इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य विचारांचा वारा भारतात वाहू लागला आणि इथल्या सुशिक्षित वर्गाला एक प्रकारचा धक्काच बसला. धक्का बसला? हो, त्यांना जाणवायला लागलं की आपला समाज अंधश्रद्धा, जुनाट रूढी, जातीभेद आणि म्हणजे चिकित्सक वृत्तीच्या अभावामुळे खूप मागे पडला आहे. म्हणजे एका अर्थाने स्वतःच्याच समाजाकडे एका नव्या टीकेच्या नजरेने पाहण्याची सुरुवात झाली आणि यातूनच मानवता, समता, बंधुता यांसारख्या मूल्यांवर आधारित एक नवा समाज घडवण्याची गरज वाटू लागली. बरोबर. आणि याच वैचारिक घुसळणीला आपण भारतीय प्रबोधन म्हणतो. चला तर या घुसळणीच्या केंद्रस्थानी असलेल्या काही महत्वाच्या चळवळींविषयी बोलूया. सुरुवात बंगालमधून करूया का? कारण तिथे या बदलांचा प्रभाव सगळ्यात आधी दिसू लागला. ब्राह्मो समाज. राजा राममोहन रॉय. हो, राजा राममोहन रॉय. त्यांनी 1828 मध्ये स्थापना केली. त्यांच्याबद्दल एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की त्यांनी अनेक भाषा आणि धर्मांचा अभ्यास केला होता. पण यामागे एक मोठा विचार होता नाही का? नक्कीच. त्यांचा अनेक भाषांचा अभ्यास म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे नव्हते, ते एक साधन होतं. साधन. हो, संस्कृत, पर्शियन, इंग्रजी या भाषांमुळे त्यांना हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्ची धर्माच्या मूळ ग्रंथांपर्यंत पोहोचता आलं आणि यातूनच त्यांच्या मनात अद्वैतवादी विचार पक्का झाला. अद्वैतवादी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर देव एकच आहे, तो निराकार आहे आणि सर्व माणसं त्याच्यासमोर समान आहेत. त्यामुळे मूर्तीपूजा किंवा कर्मकांडाला त्यांच्या विचारात काहीच स्थान नव्हतं. अच्छा, आणि इथेच गोष्ट रंजक होते. त्यांनी फक्त प्रार्थनेचा मार्ग नाही सांगितला, तर समाजातील अत्यंत क्रूर प्रथेवर थेट हल्ला केला, सती प्रथा. हो. विशेष म्हणजे त्यांनी इंग्रजांनाच त्यांच्या तर्कावर पकडलं. ते इंग्रजांना म्हणाले, तुमच्या कायद्यानुसार आणि तुमच्याच मानवी मूल्यानुसार ही प्रथा अमानुष आहे. ही एक मोठी धोरणात्मक खेळी होती. अगदी. त्यांनी संवाद कौमुदीसारखं वृत्तपत्र सुरू करून जनमत तयार केलं. बालविवाह, पडदा पद्धती याला विरोध केला. विधवा विवाहाचं समर्थन केलं. आणि कोलकातामध्ये हिंदू कॉलेजची स्थापना, हे सुद्धा एक क्रांतिकारी पाऊल होतं. हो ना. याचा अर्थ ते म्हणत होते की भारतीय ज्ञानाबरोबरच पाश्चात्य विज्ञान आणि विचार शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही. तर बंगालमध्ये ही बौद्धिक चळवळ सुरू होती, त्याचवेळी मुंबईत काय परिस्थिती होती? इथेही असेच विचार मूळ धरत होते का? हो, पण मुंबईतल्या चळवळीचं स्वरूप थोडं वेगळं होतं. इथे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती, जी सुरुवातीला गुप्तपणे काम करायची. बरोबर? अगदी गुप्तपणे. पुढे याच सभेतल्या काही सदस्य एकत्र आले आणि त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाप्रमाणेच प्रार्थना समाजही एकेश्वरवाद आणि कर्मकांडाला विरोध याच तत्वांवर चालत होता. पण प्रार्थना समाजाला खरी प्रतिष्ठा मिळाली ती न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भांडारकर. मुंबई विद्यापीठातले तरुण पदवीधर होते हे. त्यांच्या सहभागामुळे खूप फरक पडला. अच्छा. बरोबर. आणि त्यामुळेच या चळवळीचा भर हा फक्त धार्मिक सुधारणेवर न राहता सामाजिक सुधारणेवर जास्त होता. त्यांनी अनाथालये सुरू केली, स्त्रियांसाठी शिक्षण संस्था उघडल्या, कामगारांसाठी रात्रीच्या शाळा चालवल्या. हो, त्यांच्या दृष्टिकोन हा समाजाला आतून हळूहळू बदलण्याचा होता. पण इथे एक प्रश्न येतो माझ्या मनात. याच प्रार्थना समाजाचे सदस्य असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना डिप्रेस्थासिस मिशन नावाची वेगळी संस्था का सुरू करावी लागली? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे प्रार्थना समाजाच्या कार्याच्या काही मर्यादा होत्या का? असं म्हणता येईल. यावरून असं दिसतं की प्रार्थना समाजासारख्या संस्था जरी जातीभेदाला विरोध करत असल्या तरी दलित समाजाच्या प्रश्नांवर त्यांचं काम कुठेतरी कमी पडत होतं. शिंदे यांना जाणवलं की या वर्गाच्या उद्धारासाठी एका वेगळ्या समर्पित मिशनची गरज आहे. हे त्या चळवळीचं एक प्रकारे आत्मपरीक्षणच होतं. म्हणजे बंगाल आणि मुंबईतल्या या चळवळी प्रामुख्याने उच्चवर्णीय, सुशिक्षित लोकांकडून सुरू झाल्या होत्या.
पण याला छेद देणारी थेट बहुजन समाजातून आलेली एखादी मोठी चळवळ होती का? होती, आणि ती खूपच प्रभावी होती. ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये स्थापन केलेला सत्यशोधक समाज. फुले यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता. हो, त्यांनी पाश्चात्य विचारांमधून समतेचं तत्त्व घेतलं, पण समाजाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ब्राह्मणी व्यवस्थेवर थेट प्रहार करणारी होती. त्यांच्या पुस्तकांची नावं सुद्धा किती बंडखोर आहेत. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड. नक्कीच, त्यांनी फक्त अस्पृश्यतेला विरोध नाही केला, तर त्यामागे असलेल्या मानसिक गुलामगिरीवर हल्ला केला. त्यांचं म्हणणं होतं की देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थांची गरजच नाही. खरंय. स्त्री पुरुष किंवा माणसामाणसात भेद करणाऱ्या प्रत्येक चालीरीतीवर त्यांनी कडक टीका केली. त्यांचं कार्य हे केवळ सुधारणा नव्हतं, ती एक सामाजिक क्रांती होती. आणि ते केशवपणाच्या प्रथेविरोधात त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. ही घटना तर अविश्वसनीय आहे. म्हणजे केवळ उपदेश नाही, तर थेट कृती. हो, एखाद्या सामाजिक प्रथेविरुद्धात व्यावसायिक संप घडवून आणण्याची ही कदाचित इतिहासातील पहिलीच वेळ असेल. खरंच. हो, यावरून त्यांची समाजाची नस ओळखण्याची ताकद दिसून येते. तिसराही एक प्रवाह होता. बरोबर. एक असा प्रवाह जो म्हणत होता की आपल्याला बाहेरून काही घेण्याची गरज नाही, उत्तरं आपल्याच प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. आणि तो प्रवाह म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज. त्यांनी वेदांकडे परत चला असा नारा दिला. पण याचा अर्थ जुन्या काळात परत जा असा नव्हता ना? नाही, अजिबात नाही. त्यांचा विश्वास होता की मूळ वैदिक धर्म हा अत्यंत शुद्ध आहे. त्यात जातीपातींना स्थान नव्हतं आणि स्त्री पुरुषांना समान दर्जा होता. नंतरच्या काळात त्यात अनेक चुकीच्या गोष्टींची भर पडली. म्हणजे ते धर्माचं शुद्धीकरण करू पाहत होते. अगदी. त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं, ज्यात त्यांनी वेदांचा खरा अर्थ काय आहे हे सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगितलं. आर्य समाजाने शिक्षण संस्थांचं एक मोठं जाळं देशभर उभं केलं. अच्छा. जिथे आधुनिक शिक्षणासोबतच वैदिक तत्वज्ञानही शिकवलं जायचं. या सगळ्या बौद्धिक आणि सामाजिक मंथनात अध्यात्म आणि सेवा या मार्गाने जाणारी पण एक महत्वाची चळवळ होती रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंद. हो, स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की आजही तरुणांना एक वेगळीच ऊर्जा मिळते. हो, कारण विवेकानंद हे केवळ संत नव्हते, ते एक दृष्टिविचारवंत होते. 1893 मधल्या शिकागोमधल्या विश्व धर्म परिषदेतलं त्यांचं भाषण ऐतिहासिक आहे. हो, त्यांनी तिथे हिंदू धर्माची पताका फडकवली, पण त्यांचा हिंदू धर्म संकुचित नव्हता, तो वैश्विक होता. त्यांनी भारतीय तरुणांना सांगितलं की दीन दुबळ्यांची, गरिबांची सेवा करणं हीच खरी ईश्वर सेवा आहे. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा त्यांचा संदेश आजही तितकाच समर्पक वाटतो. अगदी. रामकृष्ण मिशनने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यापासून ते रोगी आणि गरिबांना औषधोपचार देण्यापर्यंत अनेक प्रकारची लोकसेवा केली. त्यांनी अध्यात्माला निष्क्रिय न ठेवता त्याला सेवेशी जोडलं, हेच त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. या सगळ्या चळवळींमध्ये एक समान धागा दिसतो आहे मला. कोणता? तो म्हणजे स्त्रियांच्या स्थितीबद्दलची चिंता. त्या काळात स्त्रियांची परिस्थिती नेमकी कशी होती आणि या सुधारकांनी त्यांच्यासाठी काय ठोस पावलं उचलली? त्या काळात स्त्रियांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. शिक्षणाचा अधिकार नाही, लहान वयात लग्न, हुंडा, पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची किंवा केशोपन करून कुरूप आयुष्य जगण्याची सक्ती. किती अमानुष प्रथा होत्या. हो. आणि सावित्रीबाई फुले यांचं काम तर अद्भुत आहे. आपण ऐकतो की लोक त्यांच्यावर दगड, चिखल फेकायचे. विचार करा, केवळ मुलींना शिकवण्यासाठी रोज हा अपमान सहन करत घराबाहेर पडायला किती धाडस लागत असेल. खरंच. त्या आपल्यासोबत नेहमी एक दुसरी साडी घेऊन जायच्या म्हणे. हो, कारण शाळेत पोचेपर्यंत पहिली साडी खराब झालेली असायची. हे केवळ एक उदाहरण नाही, तर त्यांच्या निष्ठेचं आणि धैर्याचं ते प्रतीक आहे. महात्मा फुले यांनी त्यांना खंबीर साथ दिली. पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढणं ही त्या काळातल्या समाजाच्या तोंडावर मारलेली एक सणसणीत चपराक होती. पंडिता रमाबाई आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांचेही काम खूप मोठं आहे. नक्कीच. महर्षी कर्वे यांनी विधवा स्त्रियांसाठी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. आणि ज्या काळात स्त्रियांना प्राथमिक शिक्षणही मिळत नव्हतं, त्या काळात त्यांनी भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ उभं केलं. अविश्वसनीय आहे. हो. तर दुसरीकडे पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेमार्फत दिव्यांग मुलमुली आणि स्त्रियांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. ताराबाई शिंदे यांनी तर स्त्री-पुरुष तुलना या आपल्या ग्रंथातून थेट पुरुषप्रधान व्यवस्थेलाच आव्हान दिलं.
आता एक महत्वाचा प्रश्न. या सुधारणा फक्त हिंदू समाजापुरत्या मर्यादित होत्या की इतर समाजांमध्येही असे बदल घडत होते? नाही. कारण अनेकदा चर्चा फक्त हिंदू सुधारणा चळवळींवरच येऊन थांबते. आली हा बदलाचा वारा सर्वच समाजांना वाहत होता. मुस्लिम समाजात सर सय्यद अहमद खान यांनी एक मोठी चळवळ उभी केली. त्यांचा ठाम विश्वास होता की पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान स्वीकारल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती अशक्य आहे. त्यांनी स्थापन केलेलं मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हेच पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ बनलं. अगदी, जे आजही एक महत्वाची शिक्षण संस्था आहे. त्याचबरोबर बंगालमध्ये अब्दुल लतीफ यांनी द मोहम्मडन लिटररी सोसायटीची स्थापना केली होती. शीख समाजातही सुधारणेसाठी अमृतसरमध्ये सिंग सभा स्थापन झाली. अच्छा. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार आणि आधुनिकीकरण घडवून आणलं. पुढे अकाली चळवळीने हीच सुधारण्याची परंपरा चालू ठेवली. म्हणजे प्रत्येक समाजातले द्रष्टे लोक आपापल्या परीने समाजाला आधुनिक विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करत होते. हिंदू समाजातही नंतरच्या काळात काही संघटना उभ्या राहिल्या, जसे की हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्यतेविरोधात केलेलं कामही महत्वाचं आहे. त्यांनी सर्व जातींसाठी पतितपावन मंदिर खुलं केलं. आणि सहभोजनाचे कार्यक्रम आयोजित केले. या सगळ्याचा उद्देश आपापल्या समाजाला संघटित आणि मजबूत करण्याचा होता. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी होती, पण समाजातील कुप्रथा दूर व्हाव्यात हा विचार त्यामागे समान होता. तर या सगळ्याचा एकूण परिणाम काय झाला? हे फक्त काही कायदे बदलण्यापुरतं किंवा शाळा उघडण्यापुरतं मर्यादित होतं का, की याचा काही दुर्गामी परिणाम झाला? याचा खूप मोठा आणि दुर्गामी परिणाम झाला. ही केवळ सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा नव्हती. या प्रबोधनाने भारताच्या आत्मविश्वासाला जागं केलं. आत्मविश्वासाला? हो. स्वातंत्र्य, समता आणि राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या याच सुधारकांनी पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी केली. म्हणजे राजकीय स्वातंत्र्याची लढाई सुरू होण्याआधी ही एक वैचारिक आणि सामाजिक स्वातंत्र्याची लढाई होती. राजकीय जागृतीची वाहक बनली. साहित्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यासाठी आणि C.V. रामन यांना विज्ञानासाठी नोबेल पारितोषिक मिळणं हे त्याच वाढलेल्या आत्मविश्वासाचं प्रतीक होतं. बरोबर. या प्रबोधनांनी भारतीयांना सांगितलं की आपण केवळ भूतकाळात रमणारा देश नाही, तर आपण भविष्य घडवू शकतो. तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की 19व्या शतकात सुरू झालेली ही सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाची चळवळ ही केवळ काही सुधारणांची यादी नाही, तर ती आधुनिक भारताच्या निर्मितीची प्रक्रिया होती. याच वैचारिक पायावर आपल्या स्वातंत्र्य लढ्याची इमारत उभी राहिली. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. त्या काळातल्या समाजसुधारकांनी तेव्हाच्या समस्या ओळखल्या आणि त्यावर आवाज उठवला. आज जर ते आपल्या समाजाकडे पाहत असतील तर त्यांना कोणत्या गोष्टी अनिष्ट प्रथा किंवा अंधश्रद्धा वाटतील, ज्यांच्या विरोधात एका नव्या प्रबोधनाची गरज आहे? हो, यावर विचार करणे हेच त्या प्रबोधन पर्वाला दिलेली खरी आदरांजली ठरेल.